जात पात धर्म सगळं पक्ष सोडून एकत्र आलं पाहिजे. आणि हीच चळवळ कुठेतरी उजव्यांच्या विरोधामध्ये उभी करायची, हिंदू विरोधी उभी करायची. या सगळ्या देशाचं वाटोळं यांना असं वाटतंय सगळी जाती व्यवस्था आणि घाणेरडी घाण सगळी फक्त ब्राह्मणांनीच. एकीकडे या आंदोलनामध्ये त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या सांगतायत की आपल्याला कुठल्या धर्माधर्मामधल्या काही गोष्टी आणायच्या नाही, जय श्रीराम नको, काही नको, मग जय भीम. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. कॉक्रोच जनता पार्टी हळूहळू आता पूर्ण देशभर आंदोलन चालू करते. अनेक ठिकाणी आज उत्तर प्रदेश पर्यंत सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी ठिकाणी त्यांनी भारताच्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये आपलं आंदोलन सगळं केलं. पुण्यातलं आंदोलन पाहिलं आपण, बाकी ठिकाणची आंदोलनं तुम्ही पाहताय. या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान एक गोष्ट सहसा निदर्शनास येते, कारण जी कॉक्रोच जनता पार्टी कशामुळे ही एक चळवळ उभी राहिली, तर आजच्या तरुणांना हिनवल्यामुळे ही चळवळ उभी राहिली. त्याचा सुरुवातीला आपण सर्वांनी पाठिंबा दिला की खरोखर चांगलं वाटलं की देशामध्ये खरंच काहीतरी नवीन घडेल, देशामध्ये काहीतरी चांगलं घडेल. पण त्याच्या मागून येणारी संकट जेव्हा हळूहळू समजायला लागली, जेव्हा जी बिबके सारखी ही जी लोक किंवा त्याचे बाकीचे सगळी लोक ही कुठल्या विचारसरणीची कुठल्या पक्षांशी जोडलेली आहेत, हे सगळ्या गोष्टी जेव्हा समजायला लागल्या, तेव्हा आपल्याला कळालं की ही काही चळवळ नसून ही उभी केलेली एक, मला असं वाटतं, एक फ्रंट आर्मीच म्हणावी लागेल एका डाव्या विचारसरणीची. म्हणजे ही सगळी लोक, आता तो दिपके घ्या, तो आपचा माणूस आहे, त्याच्यानंतर तो सीए NRC ला काय काय बोलत होता हे सगळं तुम्ही लोकांनी पाहिलं. तो मोदी कौन था मेरा धर्म पूछने वाला मेरे कपड़ों को देखकर? कभी नहीं हुआ। मोदी का कौन है? NRC करके आप यहाँ की जनता से उनके सर्टिफिकेट मांग रहे हो, डॉक्यूमेंट मांग रहे हो। अरे बेशरम, पहले अपनी डिग्री को दिखाओ। नरेंद्र मोदी को बता दो, चाहे जितनी हड्डियां तोड़ दो, लेकिन ये देश नहीं तोड़ सकते। और आखिरी बात ये कहूंगा, नरेंद्र मोदी देश नहीं है, RSS संसद नहीं है, और मनुस्मृति संविधान नहीं है। ते दुसरं ते विजेता धैया का कोण ते येड, त्याला तिच्या आईला काय बोलायची अक्कल नाहीये, ते काय काय बोलते देवी देवतांविषयी आपल्या. क्या भगवान एनिमल फिल्म के रणविजय जैसा सैडिस्ट हो सकता है? ये तो ऐसा हुआ कि भगवान ऐसा सैडिस्ट है कि ओ आओ आओ मेरे चाटुकार, मेरे चरणों का पानी पियो। नाम क्या? दक्ष प्रजापति। और उसकी बेटी कौन? सती। सती एक दिन इंस्टाग्राम चला रही, सामने आई प्रोफाइल शिव की। शिव कौन? अपने हरियाणा का चोरा, देसी बंदा। ऐसे एक बार ठंड लग रही, वहां पे देखा शमशान घाट में चिता जल रही है, उसके आगे बैठ के हाथ सेकने लग गया, राख अपने ऊपर लगा ली। तो सती तो फुल इम्प्रेस, यार क्या कूल बंदा है, बोली डैडी मुझे तो इसी से शादी करनी। ये पूजा वो पूजा, ये सब क्या है? कृपा की भीख के लिए। ही सगळी लोक ज्या खालिद, त्या उमर खालिदला सपोर्ट करत आहेत, तो उमर खालिद पहिल्यांदा काय बोलतोय हे लक्षात ठेवा, किंवा तो कुठल्या विचारधारेचा आहे तो उमर खालिद. तुम्ही पाहिलंत ही सगळी लोक कुठल्या विचारसरणीचे आहेत. विषय काय होता? कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सध्याच्या तरुणांची एक मोठी चळवळ, जी सिस्टमच्या विरोधामध्ये काम करेल. नीटचीच नुसती सिस्टम नाहीये, नीट परीक्षांनी फक्त तेवढाच नीट तेवढंच आपलं नीट सगळं चालू आहे का? बाकीच्या देशात काय विषय नाहीयेत, दुसरे कुठले विषय नाहीयेत, दुसऱ्या विषयावरती तुम्ही आंदोलन करू शकत नाही. नुसतं धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, त्याला कोणतरी आपल्या त्या पोराला ते साधे हो, त्याला राजकारण वगैरे काय माहित नाहीये, पण कुठे ना कुठेतरी तो आता पुढे आलाय, फेस झालाय, फ्रंटला आला, एक मोठी वाहवा देशामध्ये मिळाली, त्याच्यामुळे आपलं त्याला पैसे पाणी सगळ्या गोष्टी मिळत आहेत, त्या अभिजित दिपकेला आणि त्या बाकीच्या सगळ्या लोकांना. पण त्यांना काँग्रेस वगैरे बऱ्यापैकी सगळं खतपाणी पुरवते. ते मागं जसं त्या फोगाट गँगचं ते रेसलर वगैरे होते, त्यांनी जशा पद्धतीने आंदोलनं केली होती तशाच पद्धतीचे आहे. त्याला काय एवढं राजकारण त्या पोराला केवढं माहित नाहीये, पण त्याची विचारसरणी त्या पद्धतीची आहे, डाव्या विचारसरणीची आहे, म्हणून त्याला बऱ्यापैकी वापरून आणि या सगळ्या गोष्टी करून घेत आहेत. आणि हीच चळवळ कुठेतरी उजव्यांच्या विरोधामध्ये उभी करायची, हिंदू विरोधी उभी करायची, आणि या भाजपची मतं खाणं म्हणजे हिंदूंची मतं युवकांच्या माध्यमातून फोडणं, किंवा हे जो युवक आहे हिंदुत्ववादी तो सगळा फोडून आपल्या बाजूने घेणं, या सगळ्या गोष्टी फक्त या लोकांना करायच्या, बस. बाकी काही नाहीये बाकी. तुम्ही एका विशिष्ट विचारसरणीने जाणार, आम्ही तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टी युथची पार्टी म्हणून आम्ही तुमच्या मागे फिरत राहायचं किंवा आपल्या तरुणांनी सगळ्या त्याच्या मागे जात राहायचं, एवढे काय दूध खुळे नाही होत आम्ही. जर कॉक्रोच जनता पार्टी सारखी एखादी चळवळ उभी राहिल्यानंतर जर पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये जर बॉम्ब फोडले जात असतील किंवा तिथं जर आनंद होत असेल, तर असली पार्टी या देशातनं कधी नष्ट करू आम्ही, एवढं लक्षात ठेवा. कधी तुम्हाला समजणार पण नाही. काल जे पुण्यामध्ये आंदोलन झालं, त्या कालच्या पुण्यातल्या आंदोलनामध्ये हे आसिम सरोदेन विरोधेन ही सगळी लोक, पवार साहेबांची या सगळी लोक, ही शरद पवारांची ही सगळी लोक त्या याच्यामध्ये काय करत होती बरं? हा युथचा सगळा चळवळ आहे ना, ही तरुणांची सगळी चळवळ आहे ना. मग त्या तरुणांच्या चळवळीमध्ये 60-60, 70-70 वर्षाची ही काँग्रेसी लोक कशासाठी म्हणून तिथे गेली होती? आम्हाला आझादी पाहिजे, आम्हाला मनुवादावर आझादी पाहिजे, आम्हाला ब्राह्मणवादावर आझादी पाहिजे.
कसला मनुवाद, कसला ब्राह्मणवाद. अरे किती सांगायचं तुम्हाला. म्हणजे या सगळ्या देशाचं वाटोळं यांना असं वाटतंय सगळी जाती व्यवस्थानी घाणेरडी घाण सगळी फक्त ब्राह्मणांनीच केली. अरे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये काही नालायक घाणेरडी लोक असतात. याचा अर्थ ती सगळी जातच तशी आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. का कुठल्या ब्राह्मणांनी या देशासाठी काही केलं नाहीये, इथल्या मातीसाठी काही केलं नाहीये? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जे काही ब्राह्मण लोक होते जे ह्या देवदेश धर्मासाठी लढले, अरे म्हणून तुम्ही झेंडे घेऊन आझादीच्या घोषणा देताय, नाहीतर टोपी घालून कुठेतरी बसला असता बुरखे बिरखे घालून. चला यांना काय वाटतं माहितीये का की 1950च्या नंतरचाच भारत, त्याच्या आधी काही घडलंच नाही. मराठा समाजामध्ये काही घाणेरडी लोक असतील म्हणून अख्खा समाज तसा नसतो. दलित समाजामध्ये काही घाणेरडी लोक असतील म्हणून तसला सगळा दलित समाज तसा नसतो. या सगळ्या गोष्टी आम्ही कधी ऍक्सेप्ट करणार आहोत की नाही? कसल्या ब्राह्मणवादातून तुम्हाला सुटका हवी आहे? ठीक आहे, तेव्हा तुम्हाला ब्राह्मणांनी समजा तुम्हाला शिकून दिलं नाही असं तुमचं म्हणणं आहे, मग आता शिका. आता शिकून जा ना, तुम्ही पण जा ना मोठ्या मोठ्या पदांवरती. का नाही जात आहे? आरक्षणाची आज तुम्हाला एक चांगली संधी दिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आज तुम्हाला कोणी अडवत नाहीये. चांगल्या मोठ्या मोठ्या पदांवरती आज दलित समाजातली लोक आहेत, मराठा समाजातली लोक आहेत, ब्राह्मण समाजातली लोक आहेत. कुठल्या जाती काढताय तुम्ही? कसला जातीवाद करताय? हा जातीवाद नाहीये, हे एका विचारसरणीचा विरोध आहे. ही विचारसरणी म्हणजे हिंदुत्ववादाची विचारसरणी. एकीकडे या आंदोलनामध्ये त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या सांगतायत की आपल्याला कुठल्या धर्मामधल्या काही गोष्टी तर आणायच्या नाही, जय श्रीराम नको, काही नको. मग जय भीम कशासाठी म्हणून निळे झेंडे पाहिजेत? तो एक धार्मिक रंगच आहे. आता अनेक जण म्हणतील नाही तो संविधानाचा रंग आहे. कुणी काढला संविधानाचा रंग? आम्ही देखील संविधानाचा आदर करतो. आम्ही देखील बाबासाहेबांना मानणारी लोक आहोत. सात लोक कल्याण मार्ग पर आवाज सुनी जानी चाहिए. पण हे जे काही काँग्रेस बाबासाहेबांच्या आडून जे काही दलित समाजाचं जो काही पिळवणूक करते ना, हे बाबांना योग्य नाहीये. किंवा दलित समाज जो काही आहे मोदींच्या मागे, किंवा त्यांना असं वाटतंय की तो आपल्याकडे येईल जर आपण हे जर चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये उभी केली, म्हणून तो दिपके आपला संविधानाच्या आडून बाबासाहेबांचे झेंडे आणि सगळ्या गोष्टी आणि घोषणा दिल्या जात आहे. जय भीम केलं जात आहे. का तर त्यांना माहिती आहे देशातला आपोआप दलित समाज आपल्यासोबत येईल. आणि आज काय झालंय? आज तेच तर झालंय. अख्खा दलित समाज आज डाव्या विचारसरणीचा करून ठेवला आम्ही. अख्खा दलित समाज. आपल्या देशातले काही हिंदू दलित आहेत ना, त्यांना देखील कसं हिंदूंपासून बाजूला करायचं या सगळ्यांसाठी फार मोठा प्लॅन चालू आहे. फार मोठी गोष्ट चालू आहे या देशामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दलित समाजाला माझं एक सांगणं आहे, तुम्ही तुमच्या पायावरती दगड मारून घेता एवढं फक्त गोष्ट लक्षात ठेवा. हा येणारा मधला विशिष्ट काळ जाऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की आपण जे काही केलं ते अत्यंत चुकीचं केलं. या संपूर्ण जगाचा इतिहास काढून बघा, आणि जेव्हा तुम्ही तो काढून बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की आपला विरोध नक्की कोणाला होता, आपला विरोध नक्की कशाला होता, काय नक्की या जगभरामध्ये घडतंय, कोणाचा विरोध नक्की कोणाला होतोय, कोण नक्की वरचढ ठरतंय. तेव्हा तुम्हाला समजेल की आपण काहीच नाही आहोत. आपण जे काही करतोय ते फक्त तात्पुरतं एक क्षणिक सुख आहे आपल्याला मिळणारं. आज तुम्ही हिंदूंना शिव्या घालताय, आज तुम्ही हिंदूंच्या प्रतीकांना काहीतरी बोलताय, ठीक आहे, काही हरकत नाहीये. पण त्यातून तुम्ही तुमचं नुकसान करताय, हिंदूंचं नाही. आज जो मनातून हिंदू वाटणार आहे ना, त्याला माहिती आहे की माझं सरकार काय काम करतंय किंवा माझ्यासाठी कोण काम करणार आहे. एखादी चुकीची गोष्ट असेल सिस्टममधली तर ती सिस्टमपर्यंतच ठेवा. तिथं तुम्ही कशाला रंग घेऊन जाताय कुठले? फक्त एकच भारताचा रंग, त्याच्यामध्ये हिरवा पण आहे, पांढरा पण आहे, भगवा पण आहे, निळा पण आहे, सगळेच रंग आहेत. मग दुसरे रंग कशासाठी? तुम्हाला जय श्रीराम चालत नाही, तुम्हाला जय भीम चालतो. मग हा जो मतभेद आणि या सगळ्या गोष्टीत कशासाठी? आणि मी म्हणतो मुळात म्हणजे इथं तुम्हाला या सगळ्या गोष्टी काढायची गरजच काय आहे? इथं बाबासाहेबांचा अपमान होत नाही, इथं बाबासाहेबांचा वापर होत नाही, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर होत नाही. उद्या मी म्हणतो भारतीय जनता पार्टीची सत्ता गेल्यानंतर काँग्रेसमध्ये उद्या काय भ्रष्टाचार होणारच नाही का? किंवा झाला जेव्हा भ्रष्टाचार होईल तेव्हा ही कॉक्रोच जनता पार्टीसारखी चळवळ त्यावेळेला उभी राहील का? किंवा हे सगळे कॉक्रोचेस त्यावेळेला यांना विरोध करतील का, यांचे राजीनामे मागतील का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग कळेल आम्हाला कोणी उभं केलंय आणि कोणी काय केलंय. तुम्ही सिस्टमच्या विरोधात लढतायत, सोबत आम्ही आहोत, निश्चित आहोत. पण सिस्टमच्या मागून जे काही तुम्ही राजकीय सगळ्या गोष्टी तो दिपके चिपके काय करतोय ना, हे करणं योग्य नाहीये. हे काय एवढं न समजणं, एवढे काही पुढचे दूधखोळे नाही आहेत कोणी. RSSला संपवा, कशाला संपवा, कसले नारे देतात? RSSला संपवा, काय संबंध? तुम्ही नीटच्या पेपर विषयी आलाय ना रस्त्यावरती, मग RSSला संपवा, मनुवाद्याला संपवा, ब्राह्मणवादाला संपवा. कशाला? कोणी संपू शकत नाही, कोणी संपणार नाही. RSS सारखी संघटना कधीपासून जरा बघा.
आता तर भाजपचं सरकार बसले वरती, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अशी कितीतरी दिग्गज होऊन गेल्या देशामध्ये, त्यांना संपवताना आलं. ते तुमची ही कालची पोरं ज्यांना मिसरूड फुटलं नाही, ते RSSला संपन, ते काय ते बायांसारखे कपडे हे घालून फिरतायत, हे आझादी मागतात, हे म्हणतात RSSला तुमच्या दम आहे का तेवढा RSSला संपवायचा? हिंदुत्ववादी संघटनांच्या नादाला लागायचा तुमच्या दम आहे तेवढा? पण हा दिपके फसणार एवढं लक्षात ठेवा. मी तुम्हाला आज सांगतो, पुढची येणारी निवडणूक झाल्यानंतर अभिजित दिपके हे नाव तुम्हाला सहसा कुठे दिसणार नाही, असं वैयक्तिक तरी मला वाटतंय. कारण तो जे काम करतोय ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यानं केलेली सुरुवात चांगली होती, निश्चित होती. तरुणांच्यासाठी कोणीतरी आवाज उठवतंय हे योग्य होतं. पण त्याच्या मागून आता जे त्याचं राजकारण आणि या सगळ्या गोष्टी दिसत आहेत ना, येणाऱ्या काळामध्ये तो निश्चित मोठ्या रोषाला सामोरे जाणार आहे, एवढं तरी मला वाटतंय. आणि माझं वैयक्तिक मत आहे, माझं कुठल्या बाबासाहेब आंबेडकरांना विरोध नाही आहे, माझ्या कुठल्या रंगाला विरोध नाही आहे, पण माझं एवढंच मत आहे की इथं आपल्याला कुठलाच रंग नको. कशाला रंग पाहिजेत? मग जसा दलितांना निळ्या रंगाचा अभिमान आहे, तसा हिंदूंना भगव्या रंगाचा अभिमान आहे, तसा मुसलमानांना हिरव्या रंगाचा अभिमान आहे. बाकीच्यांना प्रत्येकाचे आपापले रंग आहेत. आम्ही रंगातच वाटलोय हो, आम्ही रंगातच वाटलेलो आहोत. विचार करा ना, मी स्वतः एक विचार करतो कधी कधी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाला दलितही होते, प्रत्येक जातीपातीची सगळी लोक होती, पण ती भगव्याच्या खाली एक होती. त्यांना रंगाशी घेणं देणं नव्हतं, त्यांना स्वातंत्र्याशी घेणं देणं होतं. त्यांना त्यांचे हक्क पाहिजे होते. आणि हा राजा आम्हाला हक्क आमचे मिळवून देतोय, त्याच्यासाठी ती जीवावरती उदार होणारी सगळी निस्वार्थी लोक. त्यावेळेला काय जात नव्हती, त्यावेळेला कुठला धर्म पंथ काही नव्हतं, पण त्यावेळेला माणसांची मनं गढूळ नव्हती, जे आत्ता झाले त्या राजकारण्यांनी करून ठेवलेत. अहो साधं उदाहरण घ्या, गावागावांमध्ये आज जातीपातीचं कसलं घाणेरडं राजकारण उभं राहिलंय. कोणाच्या काळामध्ये जाती आल्या, कोणाच्या काळामध्ये रंग आले? का भाजपनं काढले का नरेंद्र मोदी घेऊन आले? काँग्रेसच्या काळातच होते. या काँग्रेसनं ही जी इंग्रजांची रणनीती जी काही या देशामध्ये लागू केली ना, फोडा आणि राज्य करा, जातीमध्ये खालच्या लोकांना बांधून ठेवा, एकमेकांमध्ये भिडवत राहा, या सगळ्या गोष्टी आपण पाहत आलोय. मग जाती व्यवस्थेचं विष तर काँग्रेसच्या माथी पडलं पाहिजे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी काय आहे, कुठल्या विचारांची, आणि त्याच्या मागून दलित समाजाला आमच्या जो काही भरकटवण्याचा प्रयत्न चालू आहे ना, तो प्रयत्न फक्त थांबवावा. कारण तुम्हाला जय श्रीराम चालत नाही, मग तुम्हाला जय भीम कशाला चाललं पाहिजे, ही एक साधा सवाल माझा आहे. कारण तुम्ही त्या जय भीमच्या नाऱ्याच्या मागून पूर्ण दलित समाजाला भरकटवताय आणि तुम्ही प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये अजून तेढ निर्माण करताय. कारण ह्या सगळ्या दलित, आता बघा ना, मी आता समजा विरोध केला, म्हणजे असं वाटतं, अनेक लोकांना वाटत असेल की अरे हा कसं काय असं बोलतो की जय भीम चालत नाही, म्हणून याची काय एवढी हिंमत झाली का आमचा झेंडा. या सगळ्या गोष्टी बरोबर त्यांना माहिती आहे की उद्या कोणी जर असा विरोध केला तर मग आपोआप हिंदू आणि दलित आणि या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा जाळ पेटेल. आणि हेच या सगळ्या लोकांना हवं आहे. आमचा विरोध कशाला नाही, आमचा विरोध जो देशद्रोही किंवा देशाविरोधात काही करेल त्याला आमचा विरोध आहे. बाबासाहेबांच्या विचारांवरती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावरती चालणारी माणसं आहोत आम्ही. आम्हाला असलं खाणेरडं राजकारण समजत नाही किंवा कळत नाही, आणि असलं करू नये कुणी. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.